कॅप्टन मांत्रिक अशोक खरात याच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झाल्यानंतर तपासाचा फोकस आता त्याच्या आर्थिक, प्रशासकीय आणि राजकीय संबंधांकडे वळलाय। कालपर्यंत सत्ताधारी महायुतीतल्या नेते मंडळींसोबत खरातचं कनेक्शन समोर येत होतं, मात्र आज अशोक खरातवर ठाकरे सरकारचीही मेहरबानी असल्याचं म्हटलं गेलंय। याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने घेतलेल्या मिरगावच्या श्री शिवनिका संस्थांसाठी दारणा धरणातून पाणी आरक्षित करण्यात आल्याचा निर्णय चर्चेत आला असून त्यातून तत्कालीन उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या भूमिकेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। त्यामुळे स्वतःला कॅप्टन आणि अंकशास्त्रज्ञ म्हणवणारा अशोक खरात यांच्या श्री शिवनिका संस्थानाला हे पाणी कसं आणि का मिळालं आणि खरंच कॅप्टन मांत्रिक खरातचा मविया काळातही दबदबा होता का, याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब तर कराच, त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय। त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। चला तर विषयाला लगेचच सुरुवात करूयात। कॅप्टन मांत्रिकाच्या संस्थानला पाणी कसं मिळालं ते जाणून घेऊया। 31 जुलै 2020 मध्ये तत्कालीन जलसंपदा विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार सिन्नर तालुक्यातील मिरगाव या ठिकाणी असलेल्या खरातच्या श्री शिवनिका संस्थानासाठी बिगर सिंचन वापरासाठी सुमारे 39 लाख लिटर पाणी आरक्षित करण्यात आलं होतं। हे पाणी दारणा धरणाच्या गोदावरी उजवा तट कालव्याच्या माध्यमातून उचलण्यास मंजुरी देण्यात आली होती आणि हा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला होता। विशेष म्हणजे हा कालावधी कोविड संकटाचा होता। राज्यातील अनेक भागात पाण्याची टंचाई असताना एका खासगी संस्थानासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी आरक्षित करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। या निर्णयासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची मंजुरी घेण्यात आली होती अशी माहिती समोर आली आहे। आता या प्रकरणात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासन निर्णयातील अट क्रमांक 8 नुसार हे आरक्षण लेटर ऑफ सपोर्ट स्वरूपाचं असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। म्हणजेच प्रत्यक्ष पाणी पुरवठा हा धरणातील उपलब्ध साठ्यावर अवलंबून असतो, मात्र या पत्राचा वापर करून संस्थांनी स्वतःचं प्रभावी प्रस्थ निर्माण केलंय का असा संशय देखील आता व्यक्त केला जातोय। दरम्यान या संपूर्ण प्रक्रियेत मंत्रालयातील अधिकारी आणि काही प्रभावशाली राजकीय व्यक्तींचा दबाव होता का, याबाबतही आता चर्चा रंगली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार अशोक खरातने आपल्या तथाकथित दैवी शक्ती आणि बाधा निवारणच्या माध्यमातून काही राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात प्रभाव निर्माण केला होता आणि त्याच्या याच प्रभावामुळे पाणी मंजुरीची प्रक्रिया वेगाने पार पडली का असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय। एवढाच नाही तर तिथले स्थानिक नागरिक आणि शेतकरी यावर आता संताप व्यक्त करतात। सिन्नरच्या दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना एका संस्थानाला पाणी आरक्षित करण्यामागील निकष काय होते याबाबतही स्थानिकांकडून संताप व्यक्त होतोय। संबंधित आमदार, खासदार किंवा मंत्र्याच्या लेटर ऑफ सपोर्टमुळेच हा निर्णय झाला का याचीही चौकशी होण्याची मागणी होते। तसंच आरक्षित करण्यात आलेलं पाणी प्रत्यक्षात वापरलं गेलं का, त्यासाठी आवश्यक शुल्क भरलं गेलं का याबाबतही अद्याप कुठलीही स्पष्टता नाहीये। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। शेवटी काय, कॅप्टन मांत्रिकाचा मविया काळातही दबदबा होता का याची चर्चा आता सुरू असताना या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी व्हावी आणि हा निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती। आणि अशातच आत्ताच्या ताज्या अपडेटनुसार शिवनिका संस्थांसाठी दिलेलं पाण्याचं आरक्षण आता जलसंपदा मंत्र्यांनी तत्काळ रद्द केलंय। एक लक्षात घ्या, आता आरक्षण जरी रद्द केलं असलं तरी त्यावेळी पाणी आरक्षण देण्याचा निर्णय घेताना निकष काय होते, हा GR का काढला आणि नोटिंगवर सह्या कोणाच्या होत्या याची देखील चौकशी होणार असल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलंय। त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय काय खुलासे होणार हेही बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।